अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची आता चौकशी होणार असल्याचं कळतंय। एक सदस्यीय समिती यासाठी चौकशी करणार असल्याची माहिती आहे। तर निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत। राज्य सरकारकडून आता ही समिती स्थापन करण्यात आली आहे। खरं तर अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याप्रकरणी न्यायालयानं सरकारवर ताशेरे ओढले होते, प्रशासनावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। या पार्श्वभूमीवर आता ही समिती चौकशी करणार आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय सांगाल, काय अधिकची माहिती या प्रकरणात? नक्कीच अखेर सरकारने अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे। निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले या संपूर्ण एन्काउंटरची चौकशी करतील। आपल्याला माहिती आहे की संपूर्ण प्रकरण उच्च न्यायालयात गेलेलं होतं। अक्षय शिंदेच्या पालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारवरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। 4 पोलीस अधिकारी एका माणसाला आवरू का शकले नाही, एवढंच नव्हे तर डोक्यात का गोळी झाडली, पायात का गोळी झाडली नाही, असे अनेक प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केले होते। आणि अखेर आता या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समितीची स्थापना केलेली आहे। आता समिती काय अहवाल देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल। नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर एकूणच या समितीच्या अहवालानंतर काय नेमकी माहिती समोर येते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून बरंच राजकारण झालं आणि या प्रकरणामध्ये आता ही समिती चौकशी करणार आहे। केवळ एक सदस्यीय ही समिती आहे। निवृत्त न्यायमूर्ती भोसले या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।